बारामती विधानसभा चुनाव की वोट निवडणूक फिलहाल लग चुकी है। 6 तारीख को फॉर्म भरने का लास्ट का दिन है और उधर अजीत पवार ये हमेशा चुनकर आते थे। अजीत पवार का 28 जनवरी को आघात हुआ। वो महाराष्ट्र के लाड़के दादा थे, तो उनकी जो जगह रिक्त हुई है उनके जगह पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ये चुनाव के लिए ठहरने वाले हैं। तो सुनेत्रा पवार जी को बिन विरोध चुनकर लाना चाहिए, लेकिन कांग्रेस पार्टी के गत नेता विजय वडेट्टीवार और उनके प्रदेश अध्यक्ष उन्होंने जाहिर किया है कि कांग्रेस पक्ष वहां से उम्मीदवार देगा। मैं उनको आह्वान करता हूं, अगर कांग्रेस पक्ष वहां से जगह लड़ाकर अगर चुनाव लड़ने पर मजबूर किया तो हम इसके आगे जो भी महाराष्ट्र में चुनाव होगा उस चुनाव में जहां जहां पर कांग्रेस पार्टी का उम्मीदवार ठहरेगा वहां वहां पर भारतीय कांग्रेस पक्ष उनके खिलाफ 101% उम्मीदवार देगा और वो पूरी ताकत के साथ लड़ाएगा। तो मैं और इसके साथ ही साथ अगर चुनाव कांग्रेस पक्ष के वजह से, कांग्रेस पार्टी के वजह से चुनाव अगर बारामती में लगता है तो हम 101% भारतीय कांग्रेस पक्ष का पाटिंबा सुनेत्रा वहिनी पवार इनको देते हैं और उनके मतदार संघ में जाकर हम हमारे पार्टी के जानिब से उनका प्रचार करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पवार यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलं सारखं निश्चितपणे होणार। म्हणजे आमची जी अजितदादा पवारांना श्रद्धांजली आहे, वहिनींना बिनविरोध निवडून देऊन अजितदादा पवारांना श्रद्धांजली व्हावं याची आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाने उगाचच तिथं उमेदवार लादू नये आणि त्यांची स्वतःचीच हुर्या करून घेऊ नये। मला सांगायचं आहे, जर काँग्रेस पक्षाने तिथं जागा दिली 1001% मी सांगतो की काँग्रेस पक्षाचा तर धुवा उडेलच उडेल, त्यांचा डिपॉझिट जप्त होईल। अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस पक्ष निश्चितच बदनाम होईल, यात तिळमात्र शंका नाही। पोट निवडणूक चे फॉर्म भरण्याचा काम सध्या चालू आहे। महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांचं 28 जानेवारीला आघात झालेला आहे। त्यांच्या रिक्त पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या मुख्यमंत्री झाल्यात, त्यांना 6 महिन्यात कुठेतरी विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून येणं अनिवार्य आहे। त्यामुळं निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेची पोटनिवडणुकी डिक्लेअर केलेली आहे, जाहीर केलेली आहे। त्यासाठी बारामतीची विधानसभा जागा महाविकास आघाडीकडून शरदचंद्रजी पवार यांच्या गटाला सुटलेली आहे आणि महाआघाडीला ती जागा अजित पवार गटासाठी सोडण्यात आलेली आहे। असे असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाने बारामतीची जागा आम्ही लढवणार नाही असं रोहित पवारांनी जाहीर केलेलं आहे। तर बारामतीची जागा हे सुनेत्रा वहिनी पवार ह्या बिनविरोध निवडून यावं अशी इच्छा
केवळ बारामतीकरांचीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र राज्यातील मतदारांची आहे. त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय काँग्रेस पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष MD शेख आमच्या पक्षाच्या वतीने बारामतीची जागा न लढविता सुनेत्रा वहिनी पवार यांना बिनशर्त पाठिंबा हा भारतीय काँग्रेस पक्षाचा असणार आहे. अशा वेळेस काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील गटनेते विजय वडेट्टीवार आणि पक्षाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष यांनी बारामतीला उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. जर बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली, त्याप्रमाणे जर त्यांनी उमेदवार दिला तर यापुढे महाराष्ट्रात ज्या ज्या निवडणुका लागतील, मग त्या विधानसभा असोत, लोकसभा असोत, नगरपालिका महानगरपालिका असोत किंवा ग्रामपंचायत असोत, कोणतीही निवडणूक लागली की त्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभारेल त्या ठिकाणी भारतीय काँग्रेस पक्ष निश्चितच त्या तोडीस तोड असा उमेदवार निश्चितपणे जाहीर करणार आणि तिथे उमेदवार देणार.